नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन तसेच राज्यसेवेसाठी अतिशय कोर पार्ट आणि महत्त्वाचा घटक असणाऱ्या सामान्य विज्ञान विषयासाठी ते स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी 11वीचं खास करून बायोलॉजीचं आणि हाच घटक पूर्ण करण्यासाठी मी तुमच्यासाठी ही बॅच घेऊन आलेलो आहे। लास्ट 2 सेशनमध्ये आपण 6वीचे स्टेट बोर्ड बघितलेलं आहे। आजच्या सेशनमध्ये आपण 7वीच्या स्टेट बोर्डला सुरुवात करणार आहे। स्टेट बोर्डचं वाचन करत असताना खास करून फॅक्च्युअल डेटाकडे तुम्ही लक्ष द्या, जो तिकडे फाउंडेशनमध्ये शक्यतो कव्हर होत नाही। आपल्या बॅचमध्ये जो काही एक्सटर्नल डेटा असतो त्या डेटाबेसकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। जो त्या ठिकाणी पार्ट कव्हर झालेला आहे त्याला या ठिकाणी लक्ष दिलं नाही तरी चालतं, परंतु फॅक्च्युअल कंटेंटकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। मग ती राज्यसेवा असो किंवा कंबाईनची परीक्षा असो, एकदा बॅच घेतल्यानंतर एकदम कंप्लीटच करून टाका। पुस्तक वाचायची गरज नाही। ह्या ज्या काही नोट्स आहेत, या ज्या पीपीटी आहेत, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणं। टेलिग्राम चॅनलचं नाव आहे @science by अशोक पवार किंवा आपलं सायन्स बाय अशोक पवार या ॲप्लिकेशनवर पण मी तुम्हाला काय आहे याच्या नोट्स उपलब्ध करून देतो बॅचेस सोबत। तर बघा, वेळ न घालता आपण जाऊया पुढे। 7वीचं स्टेट बोर्ड आपल्याला बघायचं आहे। आज पार्ट 1 मध्ये काय असणार आहे, कसं असणार आहे ते आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहे। पहिलं टॉपिक आहे सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण। म्हणजे याचा अर्थ सजीव जे काही आहे, जेवढे काही सजीव आहेत त्याचं अनुकूलन म्हणजे कोणत्या भागात राहणाऱ्या सजीवांचं काय गुणधर्म आहे आणि त्या भागात राहत असल्यामुळं त्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार त्यांच्या शरीरात काय बदल झालेला आहे, तर तेच आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे मित्रांनो। जसं वाळवंटात राहणाऱ्या वनस्पती वेगळ्या असतात, दलदलीच्या भागात राहणाऱ्या वनस्पती वेगळ्या असतात, जंगलात राहणाऱ्या वनस्पती वेगळ्या असतात, तर त्या एरियाला ते अनुकूलन कसे झालेले आहेत वनस्पती ते बघायचंय। प्राण्यांचं पण अनुकूलन त्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार कसं झालंय तो पण पार्ट आपल्याला या लेक्चरमध्ये कव्हर करायचंय। बघा, या ठिकाणी वाळवंटी प्रदेशातील या वनस्पती तुम्ही बघत असाल, या वनस्पतीचं ऑब्झर्वेशन आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये आढळताना दिसतं। किंवा या ठिकाणी काही प्राणी दाखवले, एक साप दाखवले, दुसरं विंचू दाखवलेलं आहे, तर हे पण वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती आहेत। आता अनुकूलन म्हणजे काय आहे? प्रत्येक सजीव ज्या परिसरात ज्या वातावरणात राहतो, म्हणजे ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये जो सजीव राहतो मित्रांनो, माहित आहे का? तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात ज्या वातावरणात राहतो, एकच मिनिट, राहतो त्याच्याशी जुळून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये अनुरूप कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात। म्हणजे याचा अर्थ एखाद्या भूभागामध्ये, एखाद्या वातावरणात, एखाद्या परिसरात एखादा सजीव राहत असताना तो स्वतःमध्ये चांगले बदल घडून आणतो की जेणेकरून की त्या ठिकाणी त्याला चांगलं जीवन जगता येईल। मग अशा पद्धतीने त्या वनस्पतीत किंवा त्या प्राण्यात, त्या सजीवात, त्या परिसरानुसार, त्या वातावरणानुसार जो बदल घडून आलेला असतो त्या बदलाला आपण अनुकूलन म्हणून ओळखत असतो। तर याला अडॅप्टेशन म्हणत असतो, कारण की ते चांगलं जीवन जगावं म्हणून तो अडॅप्टेशन केलेलं असतं। आता आपल्याला बघायचंय काय माहिती आहे का? पहिल्यांदा वनस्पतीमधील अनुकूलन, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन कसं झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित बघायचंय। इमेजकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की या ठिकाणी काय दिलेलं आहे। इमेजमध्ये 2 वनस्पती दाखवलेली आहे। या वनस्पतींचं ऑब्झर्वेशन करा। तुम्हाला ना या ठिकाणी पान दिसत आहे, वनस्पतीची उंची पण खूप काही दिसत नाहीये, खोडासारखी एक छोटीशी संरचना आहे। तर अशा प्रकारचं अडॅप्टेशन वाळवंटातील वनस्पतींमध्ये झालेला असतो का? कारण की त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते खूप, आणि पाण्याच्या बचावासाठी काय करत असतात वनस्पती? पानं वगैरे न निर्माण करता त्याचं रूपांतर काट्यात करून घेतात। तर आता हेच बघायचंय। बघा, वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात मित्रांनो, पान अजिबात नसतं किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात। जरी पानं असतील तर या ठिकाणी बघा एकदम बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांच्या काट्यात रूपांतर झालेले असते। वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना आपल्यालाही माहित आहे का? कारण की पाण्याची डिफिशियन्सी असते। पाणी वाचवण्यासाठी पानं तयार झालेले नसतात, असले तरी एकदम बारीक असतात किंवा काही वाळवंटी वनस्पतीचं पानाचं रूपांतर या काट्यांमध्ये झालेला असतो। यानंतर बघा, या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकले जातात। आता हे पानं वगैरे कमी का करतात? पाणी वाचवण्यासाठी। कसं? कारण पानाच्या साह्याने एकतर बाष्पीभवन होऊन पाणी बाहेर फेकलं जाऊ शकतो। आता पानं नसल्यामुळे तो पाण्याचं काय बचत झालं। दुसरी गोष्ट,
वनस्पतींना पानं जेवढे जास्त असतील तेवढी प्रकाश संश्लेषणाची क्रिया जास्त घडते आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया जर घडत असेल तर प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड आणि H2O ची गरज लागते। तर पाणी वाचवण्यासाठी क्लोराईड का प्रकाश संश्लेषणाची क्रिया कमी करण्यासाठी आणि बाष्पीभवन कमी करण्यासाठी हे काय पानांचं रूपांतर काय आहे काट्यामध्ये झालेले असतं। खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते। वाळवंटी वनस्पतीतील मग मला सांगा अन्न कोण तयार करतं? खोडांमध्ये अन्न तयार होतं आणि खोडांमध्येच काय आहे अन्न साठवलं जातं तसेच पाणी साठवलं जातं, त्यामुळे मासल बनते, खोड मासल बनतात। पाण्याच्या अभावामुळे खोडांना संश्लेषण करावे लागते म्हणून हिरवी असतात। आता कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, वाळवंटी भागातील वनस्पतींचे जे खोड असतात ना ते हिरवीगार असतात का? कारण की त्या वनस्पतींना पानं नसल्यामुळे प्रकाश संश्लेषण पानाद्वारे घडणार नाहीये, तर प्रकाश संश्लेषण खोडाला करावं लागणार आहे। यासाठी खोडांमध्ये हरितद्रव्य तयार होणं गरजेचं आहे आणि खोडांमध्ये हरितद्रव्य तयार होत असल्यामुळे ते आपल्याला वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचे खोड हिरवीगार दिसतात, कारण की त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण करून अन्न साठवावं लागतं त्या खोडांना, तसेच पाणी पण साठवण्याचं काम ते करत असतात। तर हे काय माहिती आहे का बदल झाला असं? कारण वाळवंटी प्रदेशात जगण्यासाठी ही गोष्टी गरजेच्या आहेत आणि जर वनस्पती अशा पद्धतीचं बदल केल्या नाही तर त्या वनस्पतीचं अस्तित्व त्या वाळवंटी प्रदेशातील भागात येणाऱ्या काळात नष्ट होऊन जातं मित्रांनो। तर अशा प्रकारे बघा या वनस्पतींची मुळे, आता बघा जे काही वनस्पतींची मुळे असतात वाळवंटी प्रदेशातील ते लांबच लांब असतात का? कारण की पाणी कसं घेता येईल जास्तीत जास्त सगळीकडून यासाठी ते पसरलेले असतात, कारण ऑलरेडी पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्याच्या शोधासाठी काय आहे त्या वनस्पतींच्या मुळे लांब असतात। शोधात जमिनी बघा, मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जातात, तर काहींची जमिनी दूरवर पसरतात, एकतर खूप खोल जातात मुळा किंवा आजूबाजूला काय आहे दूर पसरतात, तर हे घटक असणार आहे। या वनस्पतींच्या खोडावर देखील मेनचट पदार्थाचा जाड थर असतो, तर हे अनुकूलन झालंय कोणामध्ये? वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमध्ये। ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे। आता बघा पुढचं पॉइंट काय आहे, हिम प्रदेशातील जसं बर्फाळ प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत त्या ठिकाणी जगण्यासाठी ते स्वतःत काय बदल केलेला आहे, तर त्यालाच आपण काय म्हणत असतो हिम प्रदेशातील काय आहे अनुकूलन, अडॅप्टेशन इन काय म्हणतो आपण सोवी रिजन प्लांट्स। या ठिकाणी डायग्राम मध्ये बघितलं असेल तुम्हाला देवदार वृक्ष दिलेला आहे, तर देवदार वृक्षाची रचना कशी माहिती आहे का? छत्री सारखी आहे। आता छत्री जेव्हा आपण धरतो छत्रीची रचना अशी का आहे? कारण छत्रीवर पडलेला पाणी बाजूला निघून जावं यासाठी छत्रीची अम्ब्रेलाची तशी रचना आहे। सेम तशाच प्रकारची रचना या हिम प्रदेशातील वनस्पतींमध्ये असते, कारण की जर वरतून बर्फ पडला तर तो पानावर बर्फ न साचता तो खाली पडून जावं म्हणून त्याची संरचना ही तशा प्रकारे झालेली असते। हिम प्रदेशातील वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार येतं, पाईन येतं, अशा सूचीपर्णींच्या वृक्षांचा समावेश होतो। त्यांचा आकार हा शंकूसारखा असतो मित्रांनो, एकदम शंकूसारखा आकार असतो का? कारण की बर्फ साठू नये। फांद्याची रचना उतरती असते, फांद्याची रचना अशा प्रकारे उतरती असते का? कारण की जर याच्यावर बर्फ पडला तर तो साचून न राहता तो खाली पडू शकतो, म्हणून बघा एकतर वृक्ष हा शंकूसारखा असतो आणि पानांची रचना ही काय आहे उतरती असते। या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते, तसेच थंडी खूप जास्त असते। शंकूच्या आकारामुळे या वनस्पतीवर बर्फ साचून राहत नाही, तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात। म्हणजे याचा अर्थ साल पण काय असते माहित आहे का? जाड असते का? कारण की बर्फाळ प्रदेशामध्ये थंडी खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि थंडीपासून वनस्पतीचं संरक्षणासाठी या वनस्पतीच्या वरतून साल जी आहे ते अतिशय जाड काय तयार झालेली असते। तर हे अनुकूलन आहे कोणामध्ये? हिम प्रदेशामध्ये। आता जंगल प्रदेशातील वनस्पतीमध्ये काय अनुकूलन जातं? तर बघा जंगल प्रदेशामधील काही वनस्पती खूप उंच वाढतात, काही वनस्पती खाली राहतात आणि आजूबाजूला एकदम घनदाट जंगल असल्यासारखं आपल्याला वाढतं। या प्रदेशात वृक्ष, झुडप आणि रोपटे म्हणजेच काय विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळताना दिसतात। जंगल प्रदेशामध्ये आपल्याला वनस्पतीची व्हरायटी आढळताना दिसते, रोपटे पण प्रेझेंट दिसतात आपल्याला, झुडपे पण आढळताना दिसतात आणि उंच वृक्ष पण आढळताना दिसतात। सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा लागलेली असते का? कारण सूर्यप्रकाश जर भेटलं तर प्रकाश संश्लेषण करता येईल, या कारणासाठी जंगल प्रदेशामध्ये वनस्पती एकमेकाला स्पर्धा करतात। कशासाठी? सूर्यप्रकाश भेटण्यासाठी। आणि या स्पर्धेमध्ये काही वनस्पती खूप उंच वाढतात कारण की जास्तीत जास्त लाईट भेटावी म्हणून, आणि या स्पर्धेमध्ये जे जिंकतं त्याच वनस्पती जिवंत राहतात, जे जिंकत नाही त्या वनस्पती जिवंत राहत नाही। आता बघा स्पर्धेमध्ये तर सगळे जिंकणार नाहीत, यासाठी ज्या वनस्पती या स्पर्धेत काय सक्सेस होतात त्या उंच वाढतात। बाकीच्या वनस्पतींना कळून जातं की स्पर्धेत आपल्याला स्पर्धा करण्यात काही अर्थ नाहीये, स्पर्धा करायच्या नादामध्ये आपण मरू शकतो। यासाठी काही वनस्पती आपल्या जागा पकडून घेतात। बघा ही वनस्पती या ठिकाणी आहे, ही वनस्पती या ठिकाणी आहे, ही वनस्पती या ठिकाणी आहे,
तर का? कारण की स्पर्धा टळते या ठिकाणी मित्रांनो. इकडून येणारा प्रकाश या वनस्पतीसाठी आहे, इथे येणारा प्रकाश या वनस्पतीसाठी आहे, इथे येणारा प्रकाश या वनस्पतीसाठी आहे. यासाठी आपल्या आपल्या जागा पकडून असतात स्पर्धा टाळण्यासाठी. तर हे आपल्याला जंगल प्रदेशामध्ये आढळताना दिसतं. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी सर्व वनस्पतीमध्ये स्पर्धा असते. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात मित्रांनो, तसे त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढत असतात. या स्पर्धेमध्ये वृक्ष उंच वाढतात का? कारण जास्तीत जास्त प्रकाश भेटावं. काही वेलींच्या खोडावर असणारे तणाव म्हणजेच खोडांचे अनुकूलनच होय. मग अशा प्रकारे हे जो बदल घडतं कशासाठी? चांगलं जीवन जगण्यासाठी, जास्त कालावधीपर्यंत टिकून राहण्यासाठी. हे वनस्पतीमधील एक प्रकारचा अनुकूलनच आहे. हे बघितलं मित्रांनो, माहित आहे का आपण वनस्पतीमधील अनुकूलन. आता आपल्याला प्राण्यामधील अनुकूलन बघायचंय की दलदलीच्या भागात कुठं वाळवंटात कशा असणार आहेत, जंगल प्रदेशात कसे असणार आहेत. तर प्राण्यामध्ये पण बदल झालेले आहेत. का? कारण त्या भागात त्याला जर जीवन जगायचं असेल त्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार त्यांना तो जीवन जगावं लागेल मित्रांनो. ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी काय काय असणार आहे. जमिनीवरील प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा. आता बघा जमिनीवर राहणारा जो प्राणी आहे त्याच्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा असेल, शरीराचा आकार यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. मासा आणि जमिनीवर राहणारे प्राणी यांच्यात बदल झालेला दिसतो आपल्याला मित्रांनो. मासा बघा समोर आणि शेवटी दोन्ही बाजूला निमुळता आहे. का? कारण पाण्यामध्ये पोहत असताना त्याला पोहता यावं, पाण्याचा प्रतिरोध कमी व्हावं यासाठी दोन्ही बाजूला निमुळता झालेला आहे. तसेच या पंखांची परची निर्मिती झालेली आहे. का? कारण हे पर जो आहे पोहण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी त्यांना काय खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. तसेच या माशांच्या वरती खवले निर्माण झालेले आहेत, त्यांचा वापर करून मला सांगा ते पोहत असताना त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. तर हे सगळं अनुकूलन आहे. तसेच श्वसनासाठी आपल्यामध्ये फुफ्फुस असतात जे जमिनीवर राहणारे प्राणी असतात, पण पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये कल्ल्यांची निर्मिती झालेली असते. तर अशा प्रकारचे वेगवेगळे परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये अनुकूलन यानी बदल झालेला आपल्याला दिसतो. आकार यांच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी यांच्यामध्ये कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्यांना शरीरात हवेच्या पिशव्या असतात. म्हणजे याचा अर्थ माशांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. आणि हा हवा कुठून भरतात माहित आहे का ते मित्रांनो? माहित आहे का? जेव्हा ते पोहत असताना ते पाण्यातील ऑक्सिजन बाजूला काढतात आणि तो ऑक्सिजन यांच्यामध्ये असणाऱ्या पिशवीत भरून ठेवतात. आणि म्हणून बघा तुम्ही गोड पाण्यातील मासा बघितला असेल तो दगडाखाली पानाखाली काही कालावधीसाठी थांबून राहू शकतो. त्याचं कारण असं आहे की त्या माशाच्या आतमध्ये हवेच्या पिशव्या असतात. ते पाण्यातून फिरून पोहत असताना पोहत असताना पाण्यातून ऑक्सिजन बाजूला काढतात आणि तोच ऑक्सिजन जर बघितलं त्या पिशव्यामध्ये साठवतात. मग त्या पिशव्यामध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत ते एका जागेवर स्थिर थांबू शकतात मित्रांनो. म्हणून गोड पाण्यातील मासे शक्यतो काय आहे एका ठिकाणी थांबतात, कारण की त्यांच्यामध्ये ऑक्सिजनच्या पिशव्या असतात ज्याच्यात ऑक्सिजन ते साठवलेले असतात. कुठून साठवतात? पाण्यातून मित्रांनो. पाण्यातून ऑक्सिजन बाजूला काढून. आणि ते पाण्यातून ऑक्सिजन बाजूला काढण्यासाठी त्यांना कल्ल्यांचा वापर करावा लागतो आणि यासाठी त्यांना पोहावं लागतं. म्हणून मित्रांनो का ते पोहतात, ऑक्सिजन साठवतात आणि काही कालावधीनंतर साठवलेल्या ऑक्सिजनच्या साह्याने ते एका ठिकाणी स्थिर काय आहे राहू शकतात. अशा पिशव्या असतात. आता बघा बेडूक असेल, बदक असेल यांच्या पायांच्या बोटामध्ये कोरेलका जर पडदे असल्याने पायांच्या त्यांना वल्ल्याप्रमाणे उपयोग होतो. आता बघा याच्यामध्ये पडदे असतात. जर बघितलं कोणामध्ये बेडूक आणि बदक यांच्या पायांच्या आतमध्ये अशा प्रकारे पडदा असतो मित्रांनो. आता पडदे असतात कोणाच्या आतमध्ये? बेडूक आणि बदक. का? कारण की हे पाण्याच्या मध्ये राहतात आणि पोहण्यासाठी त्यांना ते कामी येऊ शकतात मित्रांनो. कोरेलका अशा प्रकारे ट्रॅव्हलिंगसाठी. बदक, पानकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिशे तेलकट असतात. का? कारण की बदक असेल, पानकोंबडी असेल हे पाण्यामध्ये बुडतात वरती निघतात आणि ते पंखावर पाणी चिपकून राहू नये यासाठी तेल ग्रंथी असतात त्या ठिकाणी आणि ते तेल स्त्रावतात. या कारणामुळे बदक तसेच पानकोंबडी यांचे पंख कधीही पाण्यामध्ये ओले होत नाही जरी ते पाण्यात बुडत असतील तर. का? कारण तेल ग्रंथी तेल स्त्रावल्यामुळे त्या तेलामुळे पाणी जो आहे या पंखांवर पडत नाही मित्रांनो. तेलकट असल्याने पाणी त्यावरून काय ओघळून जाते. बेडकाच्या पाण्यातील बोटावरील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणाकृती डोके यामुळे तो पाण्यात सहज काय आहे पोहतो. बेडूक पाण्यात पोहता यावं यासाठी बेडकाने काय केलं रे? अनुकूलन केलं. काय अनुकूलन केलं? त्यांच्या पायांच्या 2 बोटांच्या आतमध्ये पडदा असतो.
तसेच मित्रांनो माहित आहे का त्यांची त्वचा जी आहे एकदम बुळबुळीत असते, एकदम नरम असते. तुम्ही बघा बेडकाला हातात पकडून बघा, तुम्हाला एकदम बुळबुळीत त्वचा दिसते मित्रांनो. असं वाटतं की सोडून द्यावं, हातात पकडू नये, एकदम इरिटेट होतो माणूस. तर का असं झालेलं आहे त्यांच्या शरीरात? कारण की त्यांना पाण्यात पोहता यावं, कारण पाण्यामध्ये ते राहत असल्यामुळं पाण्याला अनुकूलन त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. यानी काय आहे? अनुकूलन झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे प्राण्यामधील अनुकूलन आढळतं पाण्यात. तसेच मित्रांनो जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे शोषण करतो. बेडूक आणखी काय पाण्यात तर राहतो, कारण उभयचर प्राणी आहे बेडूक, पाण्यात पण राहतो, जमिनीवर राहतो, जमिनीच्या खाली पण राहतो. यासाठी त्यांच्यात शोषण करण्यासाठी सगळ्या पद्धती उपलब्ध असतात. पाण्यात असताना तो कल्ल्याद्वारे करत असतो, जमिनीवर असताना तो फुफ्फुसाद्वारे करतो, तसेच काही वेळेस तो त्वचेद्वारे पण काय करत असतो? शोषण करतो. त्वचेद्वारे शोषण करतो तर जमिनीवर नाक आणि फुफ्फुसाद्वारे करतो, म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा अनुकूलन झालेला आहे की ते दोन्ही ठिकाणी राहू शकतो. आणि दोन्ही ठिकाणी राहत असताना तो अनुकूलन कशा पद्धतीने करून घेतले त्यांनी? की पाण्यामध्ये राहत असताना कल्ल्याद्वारे, जमिनीवर राहत असताना नाकपुड्या तसेच फुफ्फुसाद्वारे आणि काही वेळेस त्वचेद्वारे पण काय शोषण करू शकतो आणि रेस्पिरेशन करू शकतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपवण्यास मदत होते. बेडकाची पाठ बघा तुम्ही, शक्यतो गवतामध्ये आपल्याला बेडूक दिसत नाही, कारण त्यांनी बदल झालेला त्याच्यामध्ये त्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार. तसं एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार त्याच्यात बदल झाले. वाळवंटातील प्राण्यांमध्ये तसं बदल झाले. तर अशा प्रकारे त्या ठिकाणचं वातावरण आणि त्याचा परिसर कसं त्याला चांगलं त्या ठिकाणी स्वतःला संरक्षण ठेवता येईल, तसेच कसं चांगलं जीवन जगता येईल, यासाठी प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये त्या परिसरानुसार बदल झाले. तोच बदल आपण या ठिकाणी बघतोय. वेगळं असं काही नाहीये. कारण हे प्रश्न जर आले तर ऑप्शन बघून तुम्ही उत्तर देऊ शकता, कारण हे बदल जवळपास थोडेफार सगळ्यांना माहीत आहे की कोणत्या भागातील प्राणी कसे असतात आणि कोणत्या भागातील वनस्पती कशा असतात. यासाठी पाठांतर करायची गरज नाहीये. आणि आतापर्यंत या अनुकूलन नावाच्या टॉपिकवर प्रश्न आलेला नाही, पण जर येणाऱ्या काळात जर एखादा प्रश्न आला तो मिस होऊ नये म्हणून आपण या बॅचमध्ये हे कव्हर करतोय. सगळं जिथं जिथं प्रश्न आले ते मी सांगत जाईल मित्रांनो. तुमचं काम आहे फक्त रिवाइज करणे. जिथं जिथं वेळ लागणाऱ्या टॉपिकला तिथं वेळ घेऊन शिकवेल, पण जिथं वेळ नाहीये तिथं वेळ घालण्यात काही अर्थ नाहीये. आणि याच पद्धतीने तुम्हाला टॉपिक कव्हर करायचंय. आता बघा, जंगल आणि गवताळ प्रदेश ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन. गवताळ प्रदेश आणि जंगलमध्ये काय बदल आहे? इथं बघा काळवीट आहे आणि वरती सिंह दिलेले, तरी जंगल प्रदेशात आढळतात. वाघाच्या पायांच्या तळ्यांना गादी असते. एक गोष्ट ऑब्झर्वेशन करा, जंगलात राहणारा वाघ नावाचा जो प्राणी आहे त्याच्या पायाला गादी असते. कशासाठी सर? ते गादी खाली टाकून झोपतो का त्याची? नाही भाऊ, कारण वाघाला शिकार पकडायची असेल तर पहिले त्याच्या जवळ जावं लागतं. जवळ जात असताना शिकारीला जो शिकार आहे त्याला त्याची चावल लागू नये म्हणून त्याच्यामध्ये हे अनुकूलन झालेलं आहे. समजलं? गादी असते त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही आणि सहजपणे इझिली तो काय करू शकतो? शिकार करू शकतो. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोळ्याच्या निमुळत्या बाजू समोर असते, त्यामुळे दूरवरील भक्ष्य नजरेस पडते. बघा, जे मांसाहारी प्राणी असतात त्यांच्यामध्ये डोळ्यांचे स्थान काय मित्रांनो? डोक्याच्या निमुळत्या बाजूस असते, म्हणजे खाली. अशा प्रकारे का? कारण की दूर अंतरापर्यंत पाहता येईल त्यांना. कारण शिकार करायचं असेल तर त्यांना दूरपर्यंत पाहून शिकार शोधावं लागेल पहिले, आणि दूर अंतरापर्यंत त्यांना दिसावं, यासाठी त्यांच्यामध्ये हा बदल झालेला आहे. तर हे मांसाहारी प्राण्यांच्या बाबतीत आपण बोललो. यानंतर बघा, शाकाहारी प्राण्यांमध्ये काय झाले? शाकाहारी प्राण्यांचे डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली असते. कपाळाच्या खाली का असते? कारण की शाकाहारी प्राण्यांना जास्त एरिया दिसावं. नुसतं दूर दिसून काय करणार? जास्त एरिया का दिसावं? कारण की त्यांना कोणी मारतोय का, कोणी धोकादायक काही आहे का हे बघता यावं. यासाठी शाकाहारी प्राण्यांचे डोळ्यांचे स्थान हे कपाळाच्या खाली असते, कारण जास्तीत जास्त एरिया पाहता यावं त्यांना. कारण कोणी लपले का, कोणी काही शिकार आहे का, कोणी शिकारी आहे का, वाघ आहे का. तर यासाठी त्यांच्यामध्ये डोळ्यांचं स्थान काय झालेलं आहे माहिती आहे का? कपाळाच्या खाली व बाजूस असते. यानंतर त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्यांना संधी मिळते मित्रांनो, जसा हरिण आहे. तर हे दोन बदल झालेले यांच्यामध्ये. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते असते आणि बारीक असते, तसेच खूर मजबूत असतात. शाकाहारी प्राण्यांमध्ये काय म्हणलो? पाय निमुळते असते, त्यानंतर बारीक असते, तसेच खूर मजबूत असतात. त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येतं. हरणाचा पाय बघा, उड्या मारत काय धावता येतं. हे उड्या मारत धावतात बघा. शाकाहारी प्राणी हे उड्या मारत धावतात. गाय असेल, बैल असेल, हरिण असेल.
कसं पळतात ते? उड्या मारत पळतात. का? कारण की त्यांची पायांची रचना तशी झालेली आहे. कारण त्यांना फास्ट पळता यावं, शिकारीपासून स्वतःचं संरक्षण करता यावं. मग हे असणार. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. यांचे कान पण मोठे असतात. का? कारण दूर अंतरावरून आवाज यांना लवकर ऐकू यावा म्हणून, जेणेकरून की कोणी येत असेल तर यांना भास व्हावं, म्हणजे हे सावध राहतील म्हणून. बघा, एकतर सगळं परिसर दिसावं यासाठी डोळ्यांची रचना तशी आहे, कपाळाच्या खाली. यानंतर काय म्हटलो, पाय निमुळते आणि बारीक असतात, खूर मजबूत असतात. मजबूत खूर का? कारण उड्या मारत असताना उडी मारले खूर तुटले, काय कामाचं ते मग? यासाठी काय आहे, खूर मजबूत असतात. यानंतर कान मोठे असतात. का? कारण की आवाज लवकर ऐकूया. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात पण असतात. का? कारण वनस्पतीचे खोड खातात, हे सेल्युलोज खात असतात. वाळवंटी प्राण्यांचे अनुकूलन. वाळवंटा भागात राहणारे प्राणी कशा प्रकारे अनुकूलन करतात? तर वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्याच्या बचावासाठी त्या ठिकाणी ठराविक प्राण्यांच्या जाती अस्तित्वात असतात. जसं उंट आहे, उंदीर आहे, या ठिकाणी काय आणखी गोम आहे, विंचू असतात. हेच प्राणी आपल्याला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आढळतात. साप आढळतात त्या ठिकाणी, कारण या सगळ्यांना पाण्याची गरज कमी असते. मग काय अनुकूलन झाले? वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी येथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. त्वचा जाड का असते वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांमध्ये? कारण बाष्पीभवन होऊन पाणी बाहेर जाऊ नये म्हणून, शरीरातच पाणी राहावं म्हणून या प्राण्यांची त्वचा एकदम जाड असते. उंटाची त्वचा बघा एकदम जाड असते. पाय लांब असतात, तळवे गादीसारखे असतात, तो पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. उंटामध्ये ही संरचना आढळते आपल्याला. उंटामध्ये पाणी बचावासाठी काय, त्वचा जाड असते, पाय लांब आणि असतात, तळवे गादीसारखे असतात आणि पसरट असतात. नाकावर त्वचेची जाड घडी असते. मित्रांनो, तुम्ही कधी बघितलं असेल उंटाला शिंक मारताना, तर अशी घडी हलताना दिसते आपल्याला. तरी वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांमध्ये अनुकूलन आहे. पापण्याला लांब जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात खाली. का? कारण टेम्परेचरचा प्रॉब्लेम असतो. टेम्परेचरचा प्रॉब्लेम असतो, यासाठी काय आहे, ते बिळे करून खोलवर राहतात. तर हे बघितलं आपण. काय माहित आहे का? अनुकूलन. आता यानंतर एक पॉइंट बघायचंय आपल्याला, तो म्हणजे काय आहे, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. महान शास्त्रज्ञ भाऊ डार्विन यांनी सांगितलं की सजीव कसं अस्तित्वात आला आणि कशी त्याची प्रगती झाली. उत्क्रांतीचं मिनिंग माहित आहे का? उत्क्रांतीचं मिनिंग आहे हळूवार होणारा बदल. हळूवार होणारा बदल याला आपण उत्क्रांती म्हणतो, आणि अचानक होणाऱ्या बदलाला क्रांती म्हणतो. लाखो करोडो वर्ष घेऊन एखाद्या सजीवात हळूवार जो झालेला बदल आहे त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. आपण आपल्याबद्दल ऐकतो की नाही रे? आपण जंगलात होतो पहिले, त्यानंतर काय जंगलातून हळूहळू एकत्र समूहाने राहायला लागलो, आणि नंतर इथपर्यंत आलो, आणि आता डायरेक्ट लेक्चर करायलोय. डायरेक्ट नाही करायलो, याला लाखो वर्ष गेलेत. असं नाही की जंगलातून पळून आलो आणि इथे एमपीसी करायला लागलो. तर हे जो बदल आहे यालाच आपण काय म्हणत असतो, उत्क्रांती म्हणतो. म्हणजे या बदलाच्या संबंधित हे बदल घडत असताना पृथ्वीवर अनेक सजीवाच्या प्रजाती नष्ट झाल्या मित्रांनो. का? कारण स्पर्धेमध्ये त्या टिकल्या नाही. स्पर्धेमध्ये त्या टिकल्या ज्या मजबूत होत्या, ज्या सक्षम होत्या, ते टिकून आहेत. जे सक्षम न होते त्यांचं अस्तित्व पृथ्वीवरून नष्ट झालेलं आहे. कोण टिकून राहू शकतात? जो स्वतःला अनुकूलन करून ठेवू शकतो आजूबाजूच्या परिसराशी. जो म्हणतो ना मोडल पण वाकणार नाही, असे नष्ट होऊन जातात, असे टिकून राहत नाही. जे म्हणतो ना मी वाकल पण कापल, असे जगू शकतात. तर आता तोच बघायचे डार्विनचं म्हणणं. या सगळ्यांच्या संबंधित काय होतं डार्विन, ज्याला आपण काय म्हणतो डार्विन थेरी ऑफ इव्होल्यूशन. चार्ल्स डार्विन या सजीवशास्त्रज्ञ अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून काय सुचवलं की सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते. ते सजीव पुढील काळात टिकण्यासाठी शक्यता सर्वात जास्त असते. डार्विननी तेच सांगितलं. डार्विननी सांगितलं की त्यावेळेसच्या एन्व्हायरमेंटमध्ये, परिसरामध्ये जगण्यासाठी जे सगळ्यात सक्षम होते तेच पुढे जाऊन राहण्याची जास्त शक्यता आहे. जे त्यावेळेस जगण्यासाठीच मला सांगा स्ट्रगल करत होते, ते पुढे चालून जिवंत राहू शकत नाही, अस्तित्व राहू शकत नाही. हे माझं म्हणणं नाही, डार्विनचं म्हणणं होतं त्यावेळेस. तेच सजीव पुढील काळात टिकण्यासाठी शक्यता सर्वात जास्त असते. याला सक्षम तोच टिकेल हे सिद्धांत म्हणतात. डार्विनने एक सिद्धांत मांडला. काय म्हटलं? सक्षम तोच टिकेल, सक्षम तोच टिकेल.
जो सक्षम आहे तोच टिकेल, झगडू शकतो, लढू शकतो, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्ट्रगल करू शकतो, तोच टिकणार. जो सक्षम नाही तो टिकणार नाही पृथ्वीवर. यालाच आपण काय म्हणतो, सक्षम तोच टिकेल. हा सिद्धांत कुणी मांडलाय, डार्विनने मांडलेला आहे. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याच पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. बघा, एखादा सजीव जेव्हा जन्माला येतो ना मित्रांनो, आणि तो जन्मता असताना तो जर एखादं नवीन वैशिष्ट्य घेऊन जन्मतो आणि तो वैशिष्ट्य मला सांगा जर त्याला जगण्यासाठी योग्य असेल, त्याला जगण्यासाठी मदत करत असेल, फायदेशीर असेल, तर तो वैशिष्ट्य पुढे जेवढे काही त्याच्या प्रजात जेवढे काही सजीव जन्माला येतील त्या सजीवाच्या पोटी त्या सगळ्यांमध्ये काय माहित आहे का, ते ऑटोमॅटिक येऊन जातं. समजा उदाहरण सांगतो, एखादा प्राणी आहे ए नावाचा आणि हा जन्मलं तेव्हा ह्याच्यामध्ये एक्स नावाचा एक गुणधर्म नवीन वैशिष्ट्य आलं. हा वैशिष्ट्य ह्याच्यापासून जन्म घेतलेल्या बी नावाच्या प्राण्यात ऑटोमॅटिक जातं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तो पुढे जन्मलेल्या सी नावाच्या प्राण्यामध्ये पण काय तो ऑटोमॅटिक जातं. तर हे कळणं गरजेचं आहे. यालाच आपण काय म्हणत असतो, डार्विनचा दुसरा सिद्धांत नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणत असतो. पहिलं सिद्धांत काय म्हणतो डार्विनचं, पहिलं सिद्धांत म्हणतो जो सक्षम असेल तोच टिकेल, कारण की स्पर्धा करावी लागते जगण्यासाठी भाऊ, आणि त्या स्पर्धेत जो टिकेल तोच काय मित्रांनो माहित आहे का जगू शकतो, अदरवाईज नाही. आणि दुसरा सिद्धांत काय म्हणतो, एखादं सजीव जर एखादं वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आणि तो वैशिष्ट्य जर फायदेशीर असेल तर ऑटोमॅटिक तो वैशिष्ट्य त्याच्या पुढच्या पिढीकडे जातं, आणि यालाच आपण म्हणतो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आणि जर तो वैशिष्ट्य चांगला नसेल तर तो पुढच्या पिढीकडे जात नाही. मग तो नैसर्गिकपणे आपण चांगलं निवडतो, वाईट सोडतो. का, कारण की आपण टिकून राहावं सजीव म्हणून. हे डार्विननी सांगितलं आणि यानुसारच सजीवांची उत्क्रांती झाली आहे. म्हणून तर आपल्यात बदल झाला ना. आपण जर आता मला सांगा, आपण 40-50 हजार वर्षाखाली जर स्वतःला बघितलं तर असं होतं का रे एकदम शर्टिंग वगैरे घालून गळ्यात चेन पिन टकाटक असं होतं का, नाही. तर आपल्यात काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा एक तर आपण टिकलो का, कारण की आपण स्पर्धा करू शकलो, आपण सक्षम होतो. दुसरं काय, नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार आपण काही नवीन नवीन चांगले चांगले वैशिष्ट्य काय केलं, ऍक्सेप्ट केलो, म्हणून आपल्याला हे बदल झाले. तर अशा प्रकारे बघा, हे जो टिकेल तो दोन सिद्धांत बघितलं. आता आपल्याला 7वीच्या पुस्तकामध्ये पुढचं पॉईंट बघायचं, सजीवांचं वर्गीकरण. आता सजीवांचं वर्गीकरण काय असणार आहे, कसं असणार आहे, ते आपण या ठिकाणी पॉईंट काय आहे बघण्याचा प्रयत्न करूया. तर जास्त एकदम इथं फॅक्च्युअल डेटाकडे लक्ष द्यावं. सजीवांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे वर्गीकरण केलं जातं. सजीवांचं वर्गीकरण करत असताना दोन गुणधर्मांचा वापर होतो. एक तर त्या सजीवामध्ये नेमकं काय सारखेपणा आहे किंवा त्या सजीवात काय वेगळंपण आहे, भेद काय आहे, ह्याच्या आधारे सजीवांचे गट तयार केले जातात. यालाच आपण सजीवांचं वर्गीकरण म्हणत असतो किंवा यालाच आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात, हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन म्हणून ओळखलं जातं. जसं हे हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन आहे, हे सजीवांच्या वर्गीकरणाची एक स्ट्रक्चर आहे. तर एकूण मला सांगा, सजीवांचं वर्गीकरण करत असताना पहिलं गट, दुसरं गट, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं आणि सातवं, एकूण 7 गट तयार केले गेलेले आहेत. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सर्वात लहान गट जो तयार झाला त्याला जाती आणि स्पेसीज म्हणतो. त्या स्पेसीज जाती नावाच्या गटापासून तयार होणाऱ्या गटाला प्रजाती आणि जीनस म्हणतात. त्याच्यापासून तयार होणाऱ्या गटाला फॅमिली म्हणतात. त्याच्यापासून तयार होणाऱ्या गटाला गण आणि ऑर्डर म्हणतात. त्याच्यापासून तयार होणाऱ्या गटाला वर्ग म्हणतात. मित्रांनो, माहित आहे का, सगळ्यात जास्त सजीवामध्ये सारखेपणा जर कोणत्या गटात असेल तर तो जातीमध्ये आहे. खालून वरती जात असताना वेगळेपण वाढत जातं मित्रांनो, वाढतं. कुठून कुठं जाताना, जातीकडून किंगडमकडे. तर हे जे वर्गीकरण केले गेले हे नियमानुसार केले गेलेले आहेत. जसं या ठिकाणी उदाहरणासाठी बघा, आंब्यामध्ये एक इंडिका नावाची काय आहे मित्रांनो माहित आहे का, जात आहे. कोणाची, आंब्याची. यानंतर सॅपियन, प्राण्यामध्ये सॅपियन नावाची एक जात आहे. कोणाची, मानवाची. मग बघा, आंबा तसेच आणि आंब्यासारखे दिसणारे अन्य वनस्पती, आंबा आणि आंब्यासारखे दिसणारे अन्य वनस्पती, त्यांच्या जाती असतात. त्या 2-4 जाती एकत्र मिळून त्यांचं एक काय तयार झालं, जीनस, ज्याला मँगीफेरा म्हणतो. जसं मानव आणि मानवासारखे दिसणारे अन्य प्राणी यांच्या एकत्रीकरणातून एक थोडा मोठा जो गट तयार होतो त्याला कोणती प्रजाती म्हणतो, होमो.
नंतर बघा मँगीफेरामध्ये येणाऱ्या जेवढ्या काही प्रजाती आहेत त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या आणखी बाकीचे दुसरे काय इथं प्रजाती त्यांच्या एकत्रीकरणातून कुळ तयार होतो, याला अनकार्डियसिस म्हणून ओळखलं जातं. आणि मानवामध्ये होमिडाइड म्हणतो. तर जर विचारलं मानवामध्ये कोणतं कुळ आहे तर होमिनाइड आहे. यानंतर बघा त्यानंतर पुढे काय प्रायमेट्स आहे, आपल्यामध्ये ऑर्डर कोणता आहे प्रिमेट्स आहे. यानंतर आपल्यामध्ये क्लास कोणता आहे मॅमिलिया. आणि आपण कोणत्या किंगडम मध्ये येतो सॉरी फायलम मध्ये येतो कॉर्डेटा. आणि कोणत्या सृष्टीमध्ये ॲनिमल मध्ये. तर हे विचारू शकतात मानवाच्या बाबतीत वर्गाचं नाव काय, कुळाचं नाव काय, ऑर्डरचं नाव काय, जीनसचं नाव काय. तर हे एक थोडंफार लक्षात राहू द्या. IMP पॉइंट आहे, मी तुम्हाला या ठिकाणी IMP करून देतोय. भाऊ माहित आहे का, लक्षात ठेवायचंय तुला, जर प्रश्न आला तर तो जाता कामा नये. आता बघा हे एक नाव दिसतंय कार्ल लिनियस यांची द्विनाम पद्धती. काय आहे द्विनाम पद्धत? कार्ल लिनियस तो शास्त्रज्ञ आहे ज्याने आधुनिक कालखंडामध्ये वर्गीकरणाचा पाया घातलाय. म्हणजे सर कार्ल लिनियसच्या अगोदर वर्गीकरण सायंटिफिक केलं जात नव्हतं किंवा कार्ल लिनियसच्या अगोदर कोणत्याही सजीवाला शास्त्रीय नाव नव्हतं मित्रांनो, सायंटिफिक नाव नव्हतं. तर कार्ल लिनियस यांनी सजीवाला शास्त्रीय यानी काय सायंटिफिक नाव द्यायला सुरुवात केली. त्यालाच आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर द्विनाम पद्धत म्हणतो. 1753 यांनी ही पद्धत मांडलेली आहे कार्ल लिनियस यांनी. नाव देत असताना त्यांनी काही नियम सांगितलेले आहेत आणि त्या नियमानुसारच एखाद्या सजीवाला सायंटिफिक नाव दिलं जातं. बघा प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब किंवा वापर केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहेत. का? कारण की त्या सजीवाला त्या वैज्ञानिक नावाने जगामध्ये सगळीकडे ओळखता यावं. नाहीतर वैज्ञानिक नाव नसेल तर एकाच सजीवाला वेगवेगळे नाव राहिले असते ना रे भाऊ. जसं तुझं आधार कार्डवर एक वैज्ञानिक नाव आहे की नाही, आहे की नाही रे भाऊ. तुझं नाव, वडिलांचं नाव, आडनाव हे वैज्ञानिक नाव आहे ना. असं तर तुला 10 नाव आहेत. घरामध्ये तू जर जाड असेल तर लहानपणी तुला गोल्या ढोल्या बोलत असतील, थोडं मोठं झाल्यानंतर शेजारचे काहीतरी वेगळे बोलत असतील, कॉलेजला जायला लागल्यानंतर तुझं वागणूक कशी आहे, तुझं राहणीमान कसं आहे त्यानुसार लोक नावं ठेवत असतील. मग हे वेगवेगळे 10 नावं तुझ्यावर काय तयार झाले ना, मग ते तुझं सायंटिफिक नाव आहे नाही ना. तसले नावं तर प्रत्येकाची वेगवेगळ्यांची आहेत. मग तुझं एक स्पेसिफिक सायंटिफिक नाव जो नियमानुसार तयार झालंय सेम इथं तेच आहे. प्रत्येक सजीवाला, एकाच सजीवाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं आपण रताळे म्हणतो, साऊथ इंडियनवाले मिठा आलू म्हणतात, नॉर्मली इंग्रजीवाले स्वीट पोटॅटो म्हणतात. मग वेगवेगळ्या भागात एका ज्याला वेगवेगळे नावं, मग कसं ओळखता येणार कोणाबद्दल बोललं जात आहे. यासाठी प्रत्येक सजीवाला स्पेसिफिक सायंटिफिक नाव द्यावं लागतं त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी. आणि हे नाव द्यायला सुरुवात कुणी केलं? या भाऊनी कार्ल लिनियसनी. आता नाव देत असताना तो काही नियम सांगतो. काय म्हणतो? नाव 2 संज्ञाद्वारे दिलं जातं. पहिली संज्ञा ही काय असते? प्रजाती असते. पहिली संज्ञा प्रजाती, तर दुसरी संज्ञा ही जाती असते. यानुसार नाव द्या. म्हणजे याचा अर्थ बघा, पहिल्यांदा एखाद्या सजीवाचं प्रजाती म्हणजे जसं एखाद्याचं नाव लिहायचंय. उदाहरणार्थ मला सांगा, जर बघितलं मानवाचं सायंटिफिक नाव लिहायचंय तर मानवाचं सायंटिफिक नाव लिहित असताना त्याची प्रजाती आणि जाती दोन्ही माहीत असायला पाहिजे. प्रजाती सुरुवातीला लिहा, जाती नंतर लिहा. इंग्रजीतून बघा, या प्रजातीला जीनस म्हणत असतो, या जातीला स्पेसीज म्हणतो. नाव देत असताना प्रजाती आणि जाती आणि जीनस आणि स्पेसीज या 2 घटकांचा वापर केला जातो. व्यवस्थित लक्ष दे भाऊ. सुरुवातीला प्रजाती लिहायचं, नंतर जाती लिहायचं, यानी जीनस सुरुवातीला, नंतर स्पेसीज. यानंतर पुढचं पॉइंट बघा, आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीची वैज्ञानिक नाव देण्यात आली आहे. नाव देत असताना आणखी थोडं एक्स्ट्रा सांगून देतो. प्रजाती जसं होमोसॅपियन हे नाव दिलं. होमोसॅपियन मानवाचं नाव आहे. होमो ही काय प्रजाती आहे, सॅपियन ही जाती आहे. नाव देत असताना प्रजाती कॅपिटल लेटरनी, जाती स्मॉल लेटरनी पाहिजे. लॅटिन भाषेत पाहिजे, इटॅलिक लिपीत पाहिजे. नाव देत असताना अल्फाबेटची संख्या 13 पेक्षा जास्त असू नये, 3 पेक्षा कमी असू नये. हे अनेक नियम आहेत, पण 7वीच्या लेवलला ह्याची काही गरज नव्हती म्हणून इथं दिलेलं नाहीये. फक्त एवढं दिले की 2 संज्ञेचा वापर केला जातो. अपेक्षा करतो की एवढं समजत असेल तुम्हाला काय आणि कसं असणार आहे. आता आपल्याला बघायचंय वनस्पतीची रचना आणि कार्य काय असणार आहे. वनस्पतीची रचना आणि कार्य काय आहे? बॉटनीचा पार्ट आहे. काय असतं रे वनस्पतीची रचना? इथं दिसत असेल या झाडात पानं आहे, खोड आहे, मूळ आहेत, फुलं आहेत.
याच्याबद्दलच बघायचंय आपल्याला. काय मूळ, सगळ्यात पहिल्यांदा मूळ बघूया. बियाच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आधी मूळ म्हणतात रे भाऊ, आणि जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात, त्याला आपण प्लिम्यूल म्हणतो. समज भाग हे मूळ आहे, हे बी आहे. बी मधून दोन बाहेर पडतात, एक वरच्या भागाला वाढतो आणि एक खालच्या भागाला वाढतो. जो वरच्या भागाला वाढतं त्याला अंकुर म्हणत असतो मित्रांनो आपण, त्याला प्लिम्यूल म्हणतो आपण, त्याला प्लिम्यूल म्हणून ओळखलं जातं. प्लिम्यूल जमिनीच्या भागाने वाढतं त्याला आदिमूळ म्हणतात किंवा त्याला रॅडिकल म्हणत असतो आपण. रॅडिकल म्हणतो जो जमिनीच्या भागाला वाढतो. माहित आहे का, जो वरच्या भागाला वाढतो अंकुर प्लिम्यूल याच्यापासून तयार होतं खोड, आणि जमिनीच्या भागाला रेडिकल जो वाढतो त्याच्यापासून तयार होतं मूळ. तर सीडच्या आतमधून निघणाऱ्या जमिनीकडे जाणाऱ्या रॅडिकल पासून मुळा तयार होतात, तर बीज मधून सीड मधून निघणाऱ्या आणि वरच्या दिशेने जाणाऱ्या प्लिम्यूल पासून खोड तयार होतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आधी मुळापासून बनलेल्या मुळांची वाढ जमिनीखाली होते. म्हणजेच काय रे, रॅडिकल पासून बनलेल्या मुळांची वाढ ही जमिनीखाली होते. तर मुळाच्या जमिनीलगतचा भाग जाडसर असतो, म्हणजे जमिनीलगतचा असणारा भाग. तर अशा प्रकारे समजलं. इथं बघा, इथं दाखवलेलं आहे, हे अंकुर आहे, वरती वाढणारा भाग, ह्याच्यापासून तयार होणारा खोड, आणि जमिनीच्या खाली येणाऱ्या भागाला आदिमूळ यांनी रॅडिकल म्हणतो. आणि याच रॅडिकल पासून अशा प्रकारची मूळ तयार होते, जो जमिनीमध्ये लांब पसरलेली असते. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या अवयवाला मूळ म्हणतात. मुळाचं काम काय, जमिनीला वनस्पतीला आधार देणे, वनस्पती पडणार नाही खाली याची काळजी घेणे, तसेच जमिनीतून पाणी आणि क्षाराचं काय करणे, शोषण करणे, हे मुळांचं कार्य आहे. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात, मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ म्हणतात. अशी मूळ मित्रांनो जी पहिल्यांदा एक मेन खाली येते आणि नंतर त्याला ब्रँचेस तयार होऊन दूर पसरतात. या कारणामुळे बॅलन्स राहतं झाडांचं, असं वाकून असं येत नाही झाड, तर उभा राहतो ताठ मानेने. समजलं का, कारण की त्या मुळा असतात त्यांच्यामध्ये सोटमूळ प्रकारची. बघा ही आहे सोटमूळ, टॅप रूट म्हणतो इंग्रजीतून. मेन मूळ वाढले आणि त्याला अशा ब्रँचेस दूरवर पसरलेले आहेत. या कारणामुळं वरती वाढलेला मोठा झाड वृक्ष हा स्थिर राहतो, ब्रँचेस तयार होऊन पसरतात. मग अशा प्रकारे एक मोठी तयार होते, अशा प्रकारे मूळ, आणि त्याला ब्रँचेस फुटलेले असतात. आणि अशा मुळाला काय म्हणत असतात, टॅप रूट. यांनाच आपण सोटमूळ म्हणून ओळखत असतो. हे कोणामध्ये आढळते माहित आहे का, अनेक वनस्पतीमध्ये आपल्याला आढळताना दिसतं. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये आढळते. द्विबीज जेवढ्या काही पत्री वनस्पती असतात त्यांच्यामध्ये सोटमूळ आढळते. आंबा असेल, पेरू असेल, ह्या सीताफळ असतील, या सगळ्यांमध्ये आढळताना दिसते. त्यांना टॅप रूट म्हणतात. मुळांच्या टोकांच्या भागावर केसासारखी धागे असतात, त्यांना मूलरोम, रूट हेअर म्हणून ओळखलं जातं. तुम्ही बघा गाजरच्या वरती मूळ, गाजर म्हणजे एक प्रकारचं टॅप रूट आहे, अधिमूळ आहे, त्याच्यावरती केसासारखे धागे असतात की नाही, त्याच्यावरती केसासारखे धागे असतात की नाही. बघा या ठिकाणी हे केसासारखे धागे असतात. या केसासारख्या धाग्यांना आपण जर काय म्हणत असेल तर यांना रूट हेअर म्हणून ओळखलं जाते. ते मुळांच्या वरती असतात, गाजरच्या वरती असतात, मुळा नावाच्या वनस्पतीच्या वरती असतात केसासारखी संरचना. समजतंय? तर हे सगळं वनस्पतीमध्ये आढळतं. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो. आता मला एक सांगा, टॅप रूट मध्ये हे मूळ आहे, हे मूळ आहे आणि याचा टोकाचा भाग एकदम नाजूक असतो मित्रांनो. अशा प्रकारे हे टोकाचा भाग नाजूक असतो. त्याला जर पुढे काही लागलं तर ती तुटण्याची शक्यता असते. या कारणामुळं मुळांच्या टोकाच्या भागाच्या वरून एक अशा प्रकारची कॅप असते, त्याला रूट कॅप म्हणतात, जे काय करते डॅमेज होण्यापासून त्या मुळांच्या टोकाला वाचवतात. आणि हळूहळू त्याचं वाढ होत ती मूळ पुढं सरकत जाते. नाहीतर पुढे जमिनीतून पार करायचं असेल तर मजबूती लागेल की नाही रे. तुम्हाला सांगा, जमिनीत एखादा खिळा असं टाकायचंय तर खिळाचं टोक मजबूत पाहिजे, नाही तर तुटू शकतं ते. याच कारणामुळे जमिनीत खोलवर मुळांना जायचं असेल तर समोरचा जो मुळांचा टोक आहे तो नाजूक असतो आणि ते पुढे कसं काय जाणार, तुटू शकतो. यासाठी त्याच्यावरतून एक कॅप असते, त्याला रूट कॅप म्हणतात. तेच दिलंय बघा. मुळांची वाढ याच भागात होते, त्याला जिजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखी आवरण असतं, त्याला रूट कॅप म्हणतात आणि मूळ टोपी म्हणतात. हे झालं एका मुळाच्या बाबतीत, ज्याला आपण म्हणतो काय माहिती आहे का, टॅप रूट किंवा आदिमूळ. दुसरं एक मुळांचा प्रकार असतो. दुसऱ्या मुळांच्या प्रकारामध्ये काय असतं, दुसऱ्या मुळांच्या प्रकारामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. अशा प्रकारे हा खोड आहे. समजा हा काय रे, ही जमीन आहे आणि हा खोड आहे.
तर या खोडापासूनच काय आहे, मुळं आजूबाजूला पसरलेली असतात. एक मेन मूळ नसते, अशा प्रकारे आजूबाजूला पसरलेले असतात. बघा ज्वारी, बाजरी, गहू कोरेल का, ज्वारी बाजरी बघा तुम्ही, त्याच्या मुळा बघा जमिनीच्या वरतीच अशा पसरल्यासारख्या दिसतात. ऊसामध्ये बघा, ऊसाचं पण असं बाजूला पसरलेले असतात. त्यांना आपण काय म्हणतो माहित आहे का, फायब्रस रूट म्हणतात त्याला. फायब्रस, खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना फायब्रस तंतुमुळे म्हणतात, फायब्रस रूट म्हणत असतात. जे कशामध्ये असतात रे, ज्वारीच्या असतील, बाजरीच्या असतील, त्यानंतर जर बघितलं मित्रांनो ऊसाच्या असतील, बांबूच्या असतील, तर या सगळ्या फायब्रस रूट असतात अशा प्रकारे. आणि हे शक्यतो एकबीजपत्री वनस्पतीमध्ये हे आढळतात, ज्याला आपण मोनोकॉट म्हणत असतो. लक्षात राहू द्या, मुळांचे सोटमूळ व तंतुमूळ हे दोन प्रमुख प्रकार आहेत. तेच एक सोटमूळ आणि दुसरी तंतुमूळ. सोटमूळ कुठं असते, द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये, आणि मला सांगा तंतुमुळे एकबीजपत्री. इथं तेच दिले, दोन प्रकार असून द्विदल वनस्पतीमध्ये, यानी काय द्विबीजपत्री, डायकॉट म्हणतो आपण याला, डायकॉट. द्विदल वनस्पतीमध्ये जर बघितलं सोटमूळ असते द्विदल वनस्पतीमध्ये. कोण आहे द्विदल वनस्पती, आंबा असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, मिरची असेल, कापूस असेल, हे सगळे द्विदल वनस्पती आहेत. तर एकदल वनस्पतीमध्ये कोण आहे, ज्वारी, बाजरी, गहू, मका, तंतुमुळे आपल्याला आढळताना दिसतात. वडाच्या खोडावर फुटलेले जे मुळे असतात ना, त्यांना न तंतुमुळे म्हणतात, न त्यांना मित्रांनो सोटमुळे म्हणतात. यानी न फायब्रस रूट म्हणतात, न त्यांना काय टॅप रूट म्हणतात, तर त्यांना पारंब्या म्हणत असतो. असे असंख्य वडाच्या झाडावर आपल्याला आढळताना दिसतात. वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात, नंतर कालांतराने वाढत जातात आणि एकदम मोठं जंगल तयार झाल्यासारखं काय आहे, पारंब्या तयार होतात. जसं कोलकाता येथील इंडियन बॉटॅनिकल गार्डन मध्ये 250 वर्षाचे एक झाड आहे आणि त्याला हजारो पारंब्या आहेत. म्हणजे तो एक प्रकारचं जंगलच दिसतं मित्रांनो. आता दुसरं पार्ट खोड आहे. मुळांचं बघितलं आपण, खोड आहे. तर अशा प्रकारचा हा इथून इथपर्यंत हा खोड आहे. खोडाच्या बाबतीत बघणारे कोणकोणते पॉइंट आहेत. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला अंकुरापासून, म्हणजे हा बीज आहे आणि इथून वरती जो प्ल्युम्यूल वाढतो ज्याला अंकुर म्हणत असतो, याच्यापासून तयार होतं खोड. वरच्या भागात जाणारा खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसा जसा वाढतो तशी खोडाची लांबी वाढते. खोडावर नोड्स असतात, पेरे म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारे नोड्स असतात. इथं एक नोड आहे, जसं उसाला असतात की नाही त्या प्रकारे नोड्स असतात. आता बघा त्याला पेरे म्हणतो. ज्या ठिकाणी पेरे असतात तिथे पाने फुटतात. जिथं जिथं पेरे असतात ना, नोड असतात, तिथूनच पानांची निर्मिती होते, तिथूनच फांद्यांची निर्मिती होते मित्रांनो वनस्पतीमध्ये. तर ज्या ठिकाणी पेरे असतात तिथे पाने फुटतात. खोडाच्या दोन पेरातील अंतराला कांडे म्हणतात. म्हणजे इथं एक पेर आहे, लक्षात राहू द्या. या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी एक पेर आहे, या ठिकाणी एक पेर आहे, या ठिकाणी एक पेर आहे. इथून पानं फुटलं, इथून पण पानांची निर्मिती होते. आणि दोन पेरामधील जो अंतर आहे या भागाला म्हणतात कांडे. या भागाला कांडे म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात राहू द्या. इंटरनोड म्हणतो आपण. खोडाच्या अग्रभागाला मुकुल, वरचा जो भाग आहे याला मुकुल म्हणतात. हेच पुढं वाढत जाणार आहे, वाढणारे टोक. समजलं? तर कळालं का तुम्हाला काय म्हटलं बघा. जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला, बीजापासून वाढणाऱ्या भागाला प्ल्युमल म्हणतात. त्याच्यापासून खोडांची निर्मिती. खोड जमिनीच्या वरच्या भागात वाढत असतो. बघा खोडांची लांबी वाढत जाते. खोडावर ठराविक भागावर काय असतात, पेरे, आणि काय म्हणतो आपण त्याला नोड म्हणतो. ज्या ठिकाणापासूनच फांद्या किंवा पानांची निर्मिती होते. दोन पेरेमधील अंतराला कांडे म्हणतात, यानी इंटरनोड म्हणत असतो. आणि खोडाच्या एकदम वरच्या टॉप भागाला आपण मुकुल म्हणत असतो, ज्याला बड म्हणतो. ज्या ठिकाणापासून काय वाढ होत असते आणि त्याची लांबी वाढत जाते. पान बघायचे आपल्याला. या ठिकाणी बघा डायग्राम दिलेला आहे, वेगवेगळे नाव देतो आपण. पानाच्या बघा, हे पान आहे. पानाच्या जिथून तोडतो पान, तिथं बाजूला दोन छोटे छोटे पान असल्यासारखे असतात, त्याला उपपर्ण म्हणतात. देठाच्या जवळ बघा, आणि हा पानाचा देठ आहे. त्यानंतर देठामधून पानाच्या एकदम मधोमधून जाणारी मोठी जी शीर असते त्याला मध्य शीर म्हणतात. आणि त्याला बाजूला छोट्या छोट्या शीर असतात. आणि एकदम कडेचा जो भाग आहे पर्णधारा म्हणतो. पानाचा जो कडेचा भाग आहे एकदम, त्याला पर्णधारा म्हणतात. आणि एकदम टोकाचा जो भाग आहे त्याला पर्णअग्र म्हणून ओळखलं जातं. समजलं? हे जे पर्णधारा आहेत बाजूच्या, त्या सगळ्यांमध्ये सारखं नसतात. बघा या पानामध्ये त्या पर्णधारा सलग आहेत, या पानामध्ये त्या पर्णधारा दंतेरी झालेल्या आहेत, या पानामध्ये त्या पर्णधारा खंडित आहेत. डिपेंड आहे की कोणत्या वनस्पती आहेत, त्यानुसार त्या पर्णधारा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या आढळताना आपल्याला दिसतात. पाण्याच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात, याने लिप ब्लेड म्हणतो. पसरट भाग,
पसरट भागाला आपण लिप ब्लेड म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हा काय आहे, हा काय आहे, लिप ब्लेड असणार आहे. लिप ब्लेड म्हणतो आपण याला, ब्लेड म्हणतो पसरट भागाला. यानंतर बघा, पर्णपत्राच्या कडेला फ्लोरेला पर्णपत्रेच्या कडेला पर्णधारा म्हणतात. म्हणजे काय, समजा अशा प्रकारची हे पान आहे, समजा अशा प्रकारचं हे पान आहे, तर हा जो बाजूचा भाग आहे एकदम कडेचा, याला आपण काय म्हणतो, पर्णधारा म्हणून ओळखलं जातं. ज्याला आपण काय म्हणतो इंग्रजीतून मित्रांनो माहिती आहे का, लिप मार्जिन. आणि पूर्ण पानाच्या या पसरट भागाला काय म्हणत असतो, पर्णपत्र म्हणतो. या पूर्ण पसरट भागाला काय म्हणत असतो आपण, पर्णपत्र म्हणतो. इंग्रजीतून त्याला आपण लिप ब्लेड म्हणतो. समजलीतपर्यंत. आता बघा, हा जो पर्णधारा असतात सगळ्यांमध्ये सारख्या नसतात. काही पानांमध्ये हे सलग असतात बाजूचे अशा प्रकारे बघा. काही पानांमध्ये ते दंतेरी तयार झालेली असतात, दंतेरी. आणि काही भागांमध्ये ते जर बघितलं खंडित असतात. म्हणजे अशा प्रकारे खंडित असतं पर्णधारा. क्लिअर इथपर्यंत. तर हे पॉइंट आहे महत्वाचं. पर्णपत्राच्या म्हणजे पसरट भागाच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र, लिप अपेक्स म्हणतात. बघा, हा जो आहे याला काय म्हणत असतो, पर्णाग्र म्हणून ओळखलं जातं. पर्णाग्र म्हणतो. तर हे लक्षात राहू द्या, पर्णाग्र म्हणतो आपण, लिप अपेक्स म्हणतात. यात प्रामुख्याने निमुळते, टोकदार, गोलाकार असे प्रकार पडतात. म्हणजे हा पण सारखा नसतो. काहींमध्ये निमुळता असतो, काहींमध्ये गोलाकार असतो, काहींमध्ये टोकदार असतो, समोरचा टोक पानाचं. बघा तुम्ही, आपण हे डेली लाईफ मध्ये पाहतो रे, वेगवेगळ्या वनस्पतीचे पानांची टोक, बाजूचे पर्ण काय म्हणतो आपण त्याला, पर्णधारा. हे आपण डेली लाईफ मध्ये पाहतो. हे सारखे नसून वेगवेगळे आढळतात आपल्याला असे प्रकार. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात, पेटिओल म्हणतो. देठाला इंग्रजीतून काय, पेटिओल. पण सगळ्याच वनस्पतींच्या पानाला देठ असेल याची गॅरंटी नसते. तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. देठ काय असतो बघा, हा पेटिओल म्हणतात त्याला. तर ह्यांच्यामध्ये देठ प्रेझेंट आहे. तर काही वनस्पतींमध्ये अशा प्रकारचा देठ नसतो पानांना. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल, लिप बेस म्हणतो. कोणतं लिप बेस, हा जो भाग आहे, हा जो खोडाला जोडलेले, हे खोड आहे आणि याला जोडले, तर खोडाला हा जोडलेला जो भाग आहे पानाचं, त्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला आपण लिप बेस म्हणून ओळखत असतो. त्याला पर्णतल म्हणतो. जिथं जोडले पान खोडाला ज्या भागाने जोडलेलं आहे त्याला पर्णतल म्हणून ओळखत असतो, त्याला लिप बेस म्हणत असतो. काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा भाग असतो, त्याला आपण काय म्हणतो, स्टिप्युल्स म्हणतात, उपपर्णे. बघा इथं हा लिप बेस आहे, हा लिप बेस आहे, हा लिप बेस आहे, त्याला पर्णतल म्हणून ओळखलं जातं. जिथं तो पान जोडलेला असतो, कोणाला, खोडाला, इथून जोडलेला असतो. बघा इथून तो काय आहे, जोडलेला, इथून जोडलेला असतो. आणि या पर्णतलाजवळ, लिप बेस जवळ छोटे छोटे पानासारखी संरचना असते, त्याला उपपर्ण म्हणतात. समजलं. आणि तिथून वरती जाणारा जो भाग आहे त्याला देठ म्हणतात. आणि पूर्ण पसरट भागाला जर बघितलं तर लिप ब्लेड म्हणतो, पर्णतल म्हणतो. त्याच्या एकदम टोकाच्या भागाला पर्णाग्र म्हणतात, जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, टोकदार असतात, निमुळते असतात, गोलाकार असतात. पानाच्या चहू बाजूने असणाऱ्या कडेला आपण पर्णधारा म्हणत असतो. ते पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात, सलग असतात, दंतेरी असतात किंवा खंडित असतात. आणि याच्या आतमध्ये एक मेन शीर जाते, त्याला मध्य शीर म्हणून ओळखलं जातं. आणि छोट्या छोट्या शीर बाजूला असतात. तर ही संरचना आहे कोणामध्ये माहिती आहे का, ह्याच्यामध्ये. तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर एवढं पार्ट तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला बघायचंय काय माहिती आहे का, फुलांमध्ये काय आढळणार आहे. फुलांमध्ये बघा, एक गोष्ट ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला कळत असेल. फुल कळीच्या अवस्थेत असताना एक वरतून हिरव्या रंगाचा आवरण असतो. फुल कळीच्या अवस्थेत असताना हिरव्या रंगाचा आवरण असतो. हळूहळू जसं फुल उमगतं तो हिरव्या रंगाचा आवरण निघून जातो. नंतर फुलांच्या रंगीबेरंगी कळ्या दिसतात. आणि कळ्या पडल्यानंतर त्याच्या आतमध्ये काही संरचना असते जे प्रजननात भाग घेतात. त्याच्याबद्दलच आपल्याला माहिती घ्यायचं मित्रा. फुल ज्या ठिकाणी देठाला येते त्या भागाला सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला काय म्हणतो आपण, पुष्पधारा म्हणून ओळखलं जातं. पुष्पधाराचा अर्थ काय आहे, देठाला फुल येतात, ज्या ठिकाणी फुल देठाला येतात, जोडले जातात, त्याला पुष्पधारा म्हणतात. रिसेटेल म्हणून ओळखलं जातं. जिथून फुल तोडतो तो म्हणजे पुष्पधारा. मित्रांनो माहिती आहे का. आता फुलांमध्ये पहिला भाग आहे त्याला निदलपुंज म्हणतात, कॅलिक्स म्हणतात. कॅलिक्स काय आहे रे, फुल कळीच्या अवस्थेत असताना जो वरतून हिरव्या रंगाचा आवरण असतो ना, जो फुलाचं संरक्षण करतो, त्याला म्हणतो आपण निदलपुंज आणि कॅलिक्स. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात आणि हे आवरण म्हणजे निदलपुंजचा असतो. कळीच्या अवस्थेत असताना फुलांच्या पाकळ्यांना वरतून हिरव्या रंगाच्या आवरणाने जो झाकलेला भाग असतो त्याला म्हणत असतो आपण निदलपुंज म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर दलपुंज. दलपुंज म्हणजे काय, जेव्हा फूल उमगतो मित्रा त्यावेळेस ज्या कळ्या दिसतात, पाकळ्या दिसतात,
त्या पाकळ्यांना एकत्रीकरण केल्यानंतर सगळ्या पाकळ्यांना एकत्रित दलपुंज म्हणतो. दलपुंज म्हणजे पाकळ्यांनी आणि एक पाकळी म्हणजे पेटल, पाकळ्यांनी बनलेला असतो. दलपुंज म्हणजे पाकळ्यांनी बनलेला संपूर्ण भाग आणि एक पाकळीला आपण काय म्हणत असतो, पेटल्स म्हणतो. फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, यशवंती, जास्वंद, तगर, कानेर म्हणजे वेगवेगळ्या फुलांमध्ये कॅरोला यानी कोरोला यानी दलपुंजाचा रंग वेगवेगळा असतो पाकळ्यांचा. समजलं. हिरव्या रंगाचा वरचा भाग जो आहे त्याला आपण काय म्हणतो, निदलपुंज. त्याच्या आतमध्ये पाकळ्यांच्या भागाला दलपुंज, जो पाकळ्यांपासून बनले वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या असतात म्हणजे दलपुंज सगळ्यांमध्ये सारखा नसतो. यानंतर बघा पुढं आहे एक काय, पुमंग. पुमंग म्हणजे अँड्रोशियम म्हणतो. फुलामधील मधला भाग कोणता बघा, पुमंगचा असतो. कोणता पुमंगचा असतो, काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. फुलांचा हा पुल्लिंगी भाग आहे. प्रजननात भाग घेणाऱ्या फुलांमधील प्रजननात भाग घेणाऱ्या पुल्लिंगी भागाला पुमंग म्हणतात, अँड्रोशियम म्हणत असतो. तो कशाचा बनलेला आहे रे, पुंकेसरचा बनलेला असतो. IMP पॉइंट आहे. 100% प्रश्न आला तर येऊ शकतो. पुंकेसरचा बनलेला असतो आणि त्यात परागकोश आणि वृंत असतात. तर तुम्हाला मी एक साधे डायग्राम, रफ डायग्राम ड्रॉ करून सांगतो म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल. एकच मिनिट थांब. एक रफ डायग्राम घेऊन सांगतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. काय असतो माहित आहे का, फुलांमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारचं असतं. एक सगळ्यात मध्यंतरी अशा प्रकारचे एक पार्ट असतो. खाली या ठिकाणी अशा प्रकारची संरचना असते. वरती एक असा पार्ट असतो. यानंतर बघा फुलांच्या पाकळ्या तोडून टाकलं तर आपल्याला अशा प्रकारची संरचना दिसते. व्यवस्थित लक्ष द्या. तर तो काय म्हणतो, हा जो भाग आहे याला म्हणतात फिलामेंटस. इंग्रजीतून याला काय म्हणतो आपण, फिलामेंटस म्हणून ओळखलं जातं. हा जो भाग आहे याला म्हणतात अँथर. अँथर आणि आतमध्ये असतं पोलन ग्रेन. पोलन मराठीतून पण सांगतो हा, पोलन ग्रेन. तर अशा प्रकारचं पार्ट आहे. मग काय काय बघा कशापासून बनलेले, स्टेमन, तर परागकोश आणि वृंत असतो. आता बघा हे जो आहे याला आपण म्हणत असतो वृंत. वृंत हे जो धागा आहे आणि वरची जी थैली आहे त्याला म्हणत असतो आपण परागकोश. परागकोश म्हणतो. आता बघा हा मेल पार्ट आहे. हा सगळं कोणाचा आहे, मेल पार्ट आहे. हा सगळं जर बघितलं इथून ते इथपर्यंत हा मेल पार्ट आहे आणि या मेल पार्टला आपण काय म्हणत असतो, तर याला पुंकेशर म्हणतात. पुंकेशर म्हणतात आणि या पुंकेशर पासूनच काय आहे, पुमंग तयार झालेला आहे. हा सगळा पार्ट म्हणजे पुमंगचा आहे. तर पुमंग यानी पुंकेश्वर पासून बनले आणि पुंकेश्वर मध्ये काय काय असतात, फिलामेंटस, अँथर आणि पोलन ग्रेन, ज्याला काय परागकोश आणि फिलामेंटस म्हणतो. आणि याच्या आतमध्ये अशा प्रकारे पोलन ग्रेन असतात. पोलन ग्रेन म्हणजे काय असतात रे, हे मेल मध्ये आढळणाऱ्या सेक्स सेल असतात, ज्याला युग्मक म्हणत असतो. युग्मक म्हणतो जे प्रजननात भाग घेणारे असतात. यानंतर बघा याला मराठीतून आपण शब्द वापरतो कुक्षी. कुक्षी म्हणतो आपण त्याला, कुक्षी म्हणत असतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं कुक्षीवृंत, त्यानंतर अंडाशय असतं. हे कुक्षीवृंत आहे, हे कुक्षीवृंत आहे, कुक्षीवृंत आहे आणि या ठिकाणी दिसणारा भाग म्हणजे अंडाशय आहे. आता बघा या तिघांना एकत्रित एका नावाने ओळखत असतो रे आपण. हा जो पार्ट आहे कोणाकोणाचा, कुक्षीपासून, यानंतर कुक्षीवृंत आणि अंडाशय. हा जो मधला व्हाईट कलरनी दाखवले ना मी, व्हाईट कलरनी जो दाखवलेला पार्ट आहे, हा व्हाईट कलरनी दाखवलेला पार्ट हा फिमेलचा पार्ट आहे. हा फिमेलचा पार्ट आहे. फिमेलच्या पार्टमध्ये कोण कोण येतं, एक येतं कुक्षी, ज्याला स्टिग्मा म्हणतात. यानंतर येतं कुक्षीवृंत एक लांब धागा असतो आणि यानंतर येतं अंडाशय. या सगळ्यांना एका नावाने ओळखलं जातं. याला स्त्री केसर म्हणतो. या सगळ्यांना एकत्रित स्त्री केसर म्हणतात आणि या स्त्री केसर पासून बनलेल्या भागाला जयांग म्हणून ओळखलं जातं. जयांगचा अर्थ आहे गायनोसियम. तर हा फिमेलचा पार्ट आहे. तर बस एवढं पार्ट आहे. समजून घ्यायचं तुम्हाला की फिमेलच्या पार्टला काय म्हणतात, जयांग मध्ये स्त्री केसर येतं. स्त्री केसर मध्ये कोण, कुक्षीवृंत आणि अंडाशय. इंग्रजीतून स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी म्हणतो. त्यानंतर मेलच्या पार्टला आपण काय म्हणत असतो, पुंकेश्वर मध्ये पुंकेश्वर कशापासून पुमंग म्हणत असतो. पुमंग म्हणजे काय, अँड्रोशियम आणि हे कशापासून बनलेले, पुंकेश्वर पासून. पुंकेश्वर मध्ये कोण येतं, वृंत येतं आणि परागकोश येतं, जो मेलचा पार्ट आहे. आणि इथून बघा काय केलं जातं, इथून परागकोश अशा प्रकारे या कुक्षीवर पडतो आणि नंतर बघा या पाईपद्वारे खाली येतं आणि या ठिकाणी ओहरी अंडाशय मध्ये येतं, जो ऑलरेडी या ठिकाणी फिमेलचं एक काय आहे, गॅमेट युग्मक असतो आणि दोघांचं एकत्रीकरण होऊन फलन होतं आणि नंतर त्याचं रूपांतर सिडेत होतं, यानी काय बीज तयार होतो. हे तर प्रजननाचा पार्ट आहे ना. इथं तेच दिले बघा, पुमंग अँड्रोशियम फुलांचा पुलंगी भाग असून तो पुंकेशर यानी स्टेमनचा बनलेला असतो. त्यात परागकोश आणि वृंत असतात मित्रांनो. त्यात काय आहे, परागकोश आणि वृंत आपल्याला आढळताना दिसतात. जयांग यानी गायनोशियम फुलांचा स्त्रीलिंगी भाग आहे. तो स्त्री केसरचा यानी कार्पेलचा बनलेला असतो, ज्यामध्ये कुक्षी वृंत आणि अंडाशय
हे भाग असतं. इंग्रजीतून स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी याच्यापासून बनलेला आहे मित्रांनो. समजली तर बघा, कुक्षी वरंत वरती आहे या ठिकाणी. समजलं, हा एक पाईप असतं, याला स्टाईल किंवा वरंत म्हणतो आपण. इकडून येणारा परागकोश या ठिकाणी पडला आणि त्या पाईप मधून खाली अंडाशयात येतो आणि अंडाशयात आल्यानंतर या ठिकाणी काय आहे, फलन होतं. फलन होऊन सीडची निर्मिती होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी घडून येतं. समजलीत पर्यंत? तर अशा प्रकारचं मला सांगा, हा पार्ट तुम्हाला समजला असेल व्यवस्थित? काळजीपूर्वक बघा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया कोणतं माहित आहे का, नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म काय काय आहेत ते आपल्याला पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं. चालतं? तर या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो. अपेक्षा करतो की लेक्चर तुम्हाला आवडत आहे. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशनने, याच अप्रोचने, एक नवीन स्वरूपात. धन्यवाद.